आजवरच्या कोणत्याही महापौरांनी न घेतलेला उपक्रम विद्यमान महापौर रूपाराणी निकम यांनी घोषित केलाय। कोल्हापूर थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त व्हावं यासाठी आता महापौरांनी पुढाकार घेतलाय। या उपक्रमात सर्व नागरिकांनी जाणीवपूर्वक सहभागी होऊन महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करावा असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलंय। थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून ओळखला जातो। या दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रसार माध्यम यांच्या वतीनं थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर ही एक चळवळ सुरू होतीये। त्यासाठी महापौर रूपाराणी निकम यांनी पुढाकार घेतलाय। त्यांच्या हस्ते भवानी मंडप इथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। कोल्हापूरला धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे। हे शहर सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी थुंकीमुक्त कोल्हापूरचा उपक्रम राबवण्यात येणार आहे असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। या उपक्रमात नागरिकांनी जाणीवपूर्वक सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर निकम यांनी केलं। तर सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत प्रसार माध्यमांचा क्रियाशील सहभाग असेल असं प्रताप पाटील यांनी सांगितलं। यावेळी नगरसेवक आदिल फरास, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, नगरसेविका दीपा ठाणेकर, सृष्टी जाधव, दीपा काटकर, माधुरी भटकर, रेखा उगवे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीच्या दीपा शिपूरकर, विजय गोटखिंडीकर, राजू मेवेकरी उपस्थित होते। दरम्यान एखाद्या महापौरांनी अशा सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेणं नक्कीच कौतुकास्पद आहे। रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, आपलं शहर आपणच स्वच्छ ठेवूया हे सांगण्यासाठी महापौरांनी हाती घेतलेला हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी शहरवासियांची आहे।